नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. उन्हाळा आला की आपल्याकडे पापड कुरडई बनवण्याची लगबग सुरू होते. पापड तर आपण अनेकदा बनवतो, पण तुम्ही कधी पालकचे पापड ट्राय केले आहेत का? आज या लीनाचे स्वयंपाकघरमध्ये आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे, कडकडीत उन्हात वाळवलेले आणि तळल्यावर दुप्पट फुलणारे पालक पापड. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. पापडचा आवाज तुम्ही ऐकू शकता. बघा किती छान कुरकुरीत झाले. इथे मी एक पालकची पेंडी घेतलेली आहे. पालक धुवून थोडा वेळ चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे आणि मग मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे. पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. पापड छान खमंग लागावेत म्हणून 4 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. थोडंसंच पाणी घालून याची मऊसूत पेस्ट बनवून घेऊयात. पेस्ट आपली बनवून झालेली आहे. एका वाटीमध्ये घेऊयात. बाकीचे साहित्य घेताना सोयीचे पडेल. कढईमध्ये पेस्ट ओतूया. त्याच वाटीने 3 वाटी पाणी घेऊयात. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा पापड खार, अर्धा चमचा मीठ घालूया. कढई गॅसवर ठेवून गॅसची आच मोठी ठेवून पाण्याला खळखळून उकळी आणूयात. चमच्याने हलवून घेऊयात म्हणजे मीठ आणि पापड खार विरघळेल. ज्या वाटीने आपण पालक प्युरी आणि पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. पीठ चाळून घ्यायचं आहे. पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आता आपण गॅसची आच कमी करूया. डाव्या हातामध्ये पातेलं घेऊन पीठ थोडं थोडं घालूया. चमच्याने हलवत राहूया म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाही. पीठ मिक्स करून झाल्यावर छान फुगलेलं आहे. पीठ शिजण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 10 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून गॅस बंद करूयात. आता हे पीठ आपण एका परातीमध्ये घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सुती रुमाल घेऊन तो ओला करून घ्यायचा आहे. रुमालामध्ये फार पाणी नको आहे, नाहीतर पीठ आपलं पातळ होईल. याच्यामध्ये आता पीठ घालूया. रुमाल या पद्धतीने घेऊन पीठ छान मळून घेऊयात. हे पीठ आपल्याला गरमच मळायचं असल्यामुळे रुमाल ओला करून घेतलेला आहे, म्हणजे पीठ आपल्याला मळताना हाताला भाजणार नाही. बघा पीठ आपण जसं जसं मळत जाऊ तसं गोळा एकत्र व्हायला सुरुवात होते. आता याचे असे मध्यम आकाराचे उंडे करून घ्यायचे आहेत. जसे आपण कोथिंबीरच्या वडी करतो तसेच करून घ्यायचे उंडे. तयार केलेले उंडे आपण आता चाळणीमध्ये ठेवूयात. चाळणीला तेल लावायची आवश्यकता नाही आहे. सर्व पिठाचे उंडे बनवून झालेले आहे. कढईमध्ये पाणी घालून चाळण त्याच्यामध्ये ठेवायचे. गॅसची आच मोठी करून चाळणीवर झाकण ठेवूयात. 15 मिनिटे पीठ शिजवून घेऊयात. दहा 12 मिनिटे झाली की गॅसची आच कमी करूया. 5 मिनिटे झाले की गॅस बंद करायचा आहे. झाकण काढूयात. हे उंडे आता एका आपण परातीमध्ये काढूयात. पोटॅटो स्मॅशरने या पद्धतीने पीठ स्मॅश करून घेऊयात. गरम असतानाच पीठ स्मॅश करायचं आहे. पीठ आपलं छान स्मॅश करून झाल्यावर एका भांड्यामध्ये ठेवूयात. पीठ गरम राहावे म्हणून आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. थोडा तेलाचा हात घेऊन लिंबूच्या आकारा एवढा गोळा बनवून घेऊयात. पिठावर झाकण ठेवूया. गोळा करताना समजत आहे पीठ आपलं छान मऊ झालेलं आहे. पापड करण्यासाठी मी हे मशीन घेतलेलं आहे. याच्यावर प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे. कागदाला थोडासा तेल लावून पसरून घ्यायचा आहे. गोळा कागदावर ठेवून शिल्लक राहिलेला कागद गोळ्यावर ठेवून मशीन या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे.
थोडं बोटाने पसरून घेऊयात, जास्त पसरायचे नाही आहेत, नाहीतर पापड पातळ होऊन फाटेल. तयार झालेला पापड प्लेटमध्ये ठेवूयात. तुम्ही प्लास्टिकचा पेपर किंवा सुती चादर तसेच ओढणीवर सुद्धा ठेवू शकता. जर तुमच्याकडे अशी मशीन नसेल तर पोळपाटावर प्लास्टिकचा कागद ठेवून त्याच्यामध्ये गोळा ठेवायचा आहे. गोळ्यावर कागद ठेवून त्याच्यावर प्लेट या पद्धतीने दाबून घ्यायचे. जाड पापड असला तरी आपल्याला चालणार आहे, बोटाने फिरवायची गरज नाही आहे. बघा, मशीन नसलं तरी ताटाने हे पापड करता येतात. हे पापड करताना आणखीन एक काळजी घ्यायची आहे, म्हणजे तेलाचा वापर कमी करायचा आहे, म्हणजे पापडाला तेलाचा वास येणार नाही. एवढ्या मिश्रणाचे मध्यम आकाराचे 63 पापड होतात. पापड केल्यानंतर पहिल्या दिवशी घरातच सुकवलेले आहेत, नंतर 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेत. 1 दिवस घरात आणि 3 दिवस उन्हात असे एकूण 4 दिवस वाळवल्यानंतर पापड तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. आपण याच्यामध्ये कोणताही केमिकल रंग वापरलेला नाही आहे. नैसर्गिकरित्या पापडाला हिरवा रंग आला आहे. आता पापड तुम्हाला मी तळून दाखवते. पापड तळण्यासाठी तेल चांगलं आपलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम नसलं की पापड तेलामध्ये टाकल्यावर तो तिथल्या तिथेच उमलेल. असा तळलेला पापड कुरकुरीत न होता कडकडीत होतो. पापड घालूया. बघा, पापड तेलात घातला की लगेच छान दुप्पट उमलून आलेला आहे. पालकचे कुरकुरीत पापड खाण्यासाठी तयार झालेले आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे रुखवतावर वेगवेगळ्या वाळवणीचे पदार्थ बनवतो. रंगीत पापड बनवायचे असतील तर तुम्ही या पालक पापडचा समावेश करू शकता. तसेच हे पापड जेवणाची रंगत वाढवतील, पण संध्याकाळच्या चहासोबत कुरकुरीत स्नॅक्स म्हणून सुद्धा तळू शकता. असे पालक पापड तुम्ही नक्की करून बघा. पापड कसे झाले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.